हाय फ्रेंड्स, हाव आर यू? कसं चाललंय? मजेत आहे ना सगळ्यांचं? मी गणेश फुलंब्रीकर, तुम्ही पाहताय ज्ञानराधा क्रिएशन, एक वेगळंच चॅनल ज्याच्यात आपण कथासागर बघतोय. आजची कथा आहे अनकही, जे सांगितलं गेलेलं नाही किंवा जे दिसलं गेलेलं नाही. चलो लेट्स स्टार्ट. एका 10 मजली भव्य इमारतीसमोर फुल स्पीडनी एक रोल्स रॉइस आली. गाडी थांबली. सगळे चौकीदारापासून आसपास वावरणार सगळेच अलर्ट झाल्यासारखे दिसले. शोफर उतरला. त्याने गाडीचा मागचा दरवाजा उघडून सर असा आवाज टाकला. आतून आवी बाहेर पडला. नेहमीप्रमाणेच त्यांनी त्याच्या निर्माण केलेल्या एम्पायरवरनं एकदा शांत नजर फिरवली. सगळे आपल्याला व्यवस्थित सलाम करतायत का नाही किंवा अदबीनं बाजूला झालेत का नाही असं बघत त्यांनी गॉगल काढला, कोटाच्या वरच्या खिशात टाकून दिला. गोरा घारा, दिसायला स्मार्ट, जस्ट 40कडे झुकलेला पण वाटताना 30-32चा वाटणारा आवी. शेप, अंकुचिता हनवटी आणि भेदक घारे डोळे घेऊन फुल ऑफ आत्मविश्वास असं त्यांनी एम्पायरवरल्या प्रत्येक कंपनीच्या पाठीवरनं नजर फिरवली. इकडे तिकडे बघितलं आणि शांतपणे कोटाची बटणं लावत लिफ्टकडं निघून गेला. तो आलेला बघितल्यानंतर तिथल्या सगळ्या शिपायांची, बाहेर असलेल्या ऑफिस कर्मचाऱ्यांची लगबग सुरू झाली. जो तो स्वतःला त्याच्या नजरेपासून वाचवायचा प्रयत्न करू लागला. कारण त्यांनी जर एकदा भेदक डोळ्यांनी बघितलं आणि एखादा प्रश्न विचारला की समोरच्या माणसाचं थरकाप उडायचा. नुसता थरकाप उडायचा नाही तर तो टेन्शनमध्ये यायचा प्रचंड. कारण प्रचंड ॲक्टिव्ह, डोक्याने शार्प असलेला आवी त्या एम्पायरचा मालक होता. आज देश विदेशात करोडो रुपयाची इस्टेट असणारी आणि जगातल्या 100 श्रीमंतांमध्ये गणला जाणारा माणूस छोटी गोष्ट नाहीये, नाही का? आवी लिफ्टपाशी आला. लिफ्टमनने दरवाजा उघडूनच ठेवलेला होता. रादर आवीची गाडी याच्यात पोचमध्ये येत असतानाच त्याच्या रेग्युलर ज्या लिफ्टनी तो येतो त्या लिफ्ट मनला पळत पळत जाऊन तो लिफ्टचा दरवाजा उघडून ठेवायची सवय लागलेली होती. कारण त्याला माहिती होतं ज्या दिवशी लिफ्टचा दरवाजा उघडा ठेवला नाहीये आणि साहेबांना वेट करावं लागलं तर आपली वटवट कायमची बंद होईल इथली आणि आपल्याला घरचा रस्ता दाखवला जाईल. कारण आवी अतिशय पर्टिक्युलर होता. त्याची ऑफिसच्या पोचमध्ये 9 वाजून म्हणण्यापेक्षा 8:58 गाडी पोचमध्ये दाखल व्हायची. 9 वाजता दरवाजा उघडून शोफर आवीला सर म्हणून हाक मारायचा विनम्रतेनं. मग आवी एंट्री मारायचा. शांतपणे सगळीकडे बघून 9:02 किंवा 3 तो लिफ्टमध्ये घुसायचा. तो लिफ्टमध्ये येईपर्यंत त्या
लिफ्टमनचा नुसता थरकाप झालेला असायचा की साहेब येतोय कधी, मी त्याला वर सोडतोय कधी. एकदा सोडलं की माझी जबाबदारी संपली. निघायच्या वेळेला खालती रिसेप्शनिस्ट फोन करेल त्यावेळेला लिफ्ट घेऊन वर जायचं, एवढं त्याला माहिती असायचं. गंमत अशी होती की त्या इमारतीमध्ये 7 लिफ्ट होत्या, त्यातली ही एक लिफ्ट फक्त आवी आणि त्याच्या जवळची ह्यांच्याकरता राखीव होती. त्या लिफ्टचा वापर दुसरा कोणी केलेला अविनाशला चालतही नसे. म्हणजे तो लिफ्टमन 5 आकडी पगार, फक्त सकाळी एकदा लिफ्ट वर नेण्याकरता, संध्याकाळी परत खालती आणून ठेवण्याकरता, आणि दिवसभराचं काम संपलं म्हणजे समजा दुपारी लंचला जाणार असेल तर दुपारी लंचच्या वेळेला एक वरनं खालती आणि डायरेक्ट संध्याकाळी नंतर वरनं खालती, असे 3 वेळाच वर खालती लिफ्ट करण्याकरता 5 आकडी पगार घेत होता. आणि त्याचा आवीला काहीही प्रॉब्लेम नव्हता. तो पगार त्यांनी घ्यावा, फक्त त्यांनी ड्युटीत कसूर करायची नाही. कसूर केली की घरी. हा त्याच्या ऑफिसचा शिरस्ता होता. 3 गोष्टींचा त्याला प्रचंड तिटकारा असायचा. एक म्हणजे दिलेलं काम व्यवस्थित वेळेत न करणारी लोक. दुसरं, तुमचा पेहराव अव्यवस्थित आणि कळकट असणं. आणि तिसरं, त्याची कामं वेळेत न करणारी माणसं. बाकी आवी कुणाच्याही पर्सनल आयुष्यात कशातही लक्ष घालायचा नाही. त्याला रोज नवीन प्रोजेक्ट्स मिळणं आणि आपली रोजची संपत्तीत भर पडणं एवढंच त्याचं काम असायचं. नेहमीप्रमाणे 9:02 आवीची लिफ्ट वर जायला लागली. 7व्या मजल्यावर त्याच्या ऑफिसच्या दाराशी जेव्हा लिफ्ट थांबली आणि दरवाजा उघडला, लिफ्टच्या समोर लिफ्ट उघडल्यानंतर फ्लोअरवरचा गालिचा असा होता ना की आवीचे बूटच काय, घोटे देखील त्यात दबले जायचे. रेड कार्पेट म्हणजे काय असतं, त्याच्या ऑफिसकडं आणि त्याच्या ऑफिसच्या इंटेरियरकडं बघून शिकावं असं होतं. आणि नुसती येणाऱ्या गेस्ट करता असलेली खोली होती. त्याचंच इंटेरियर 20-1 लाखाचं असावं असा अंदाज आहे.